सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, सर्वप्रथम आपण आजच्या या व्हिडिओचे मुद्दे पहिले ऐकूयात. मान्सून पूर्व पावसावरती धुरळ पडणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यानंतर येत्या 24 तासामध्ये 48 तासामध्ये परत आजच्या सारखं वातावरण खराब होऊन जिल्हे वाढण्याची शक्यता आहे. 7, 8, 9 या कालावधीमध्ये काही ठिकाणी भाग बदलत पाऊस होणार आहे या मे महिन्यामध्येच. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन परत 17, 18, 19ला सुद्धा जोर वाढणार आहे. याबाबत देखील या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. विभाग सगळे सांगितले जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा सुद्धा होऊ शकतो. हे पहा, 6 तारखेचं वातावरण जे आहे ते जेमतेम आहे. फारसे मोठे धाग उद्या नाही आहेत. जे आज झाले ते उद्या शक्यतो अनेक भागांमध्ये नसल्यास जमा आहे. पण स्थानिक वातावरणाचा ढग वगैरे नाशिक क्षेत्रामध्ये 6 मेला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी, सोलापूर वगैरे भागात मोजक्या ठिकाणी असे राहतील. आणि इकडे वर्धा वगैरे चंद्रपूर भागामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस उद्या होऊ शकतो. आजच्या इतकं मोठं वातावरण खराब तिथे दिसणार नाहीये. पण 7 तारखेला म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार परत आभाळ जास्त प्रमाणात येणार आहे. त्यामध्ये जिल्हे लातूर आहे, धाराशिव आहे, नांदेड पट्टा आहे, यवतमाळ पट्टा देखील आहे. यवतमाळमध्ये जर बघायला गेलं तर बाभुळगाव वगैरे भागात देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो. खालीकडे आयाता, सावळी जे काही परिसर आहे इकडे देखील आहे. नांदगाव, अर्धापूर हा देखील भाग आहे. माहूरगड परिसर देखील आहे. लातूरचा जर विचार केला आपण तर किनवटसह लोहा वगैरे भागाचा समावेश आहे. परभणी आहे. जालना स्थानिक वातावरणाची भीती 7 तारखेला आणि 8 तारखेला आहे. त्यानंतर सांगली, सोलापूर, नाशिक जिल्ह्याची ही भीती 7 आणि 8 तारखेला आहे. पण नाशिकमध्ये वारे जर 2:30-3 वाजेपर्यंत जोराने वाहिले तर भीती टळू शकते. पण स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवत जा, वातावरण हे जे आहे हे स्थानिक वातावरणाचं आहे. सगळ्यांना पडत नसतं. काही ठिकाणी पाऊस पडण्याचे व्हिडिओज, फोनवरती मेसेज तुम्हाला येऊन जातील, अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. विदर्भात सुद्धा 7 आणि 8ला स्थानिक वातावरणाची भीती आहे. पण लग्न समारंभाच्या रात्रीच्या वेळेला फारसा मोठा धाक 7 तारखेला नाहीये. विशेष करून चिखली परिसर असेल, मोताळा परिसर असेल, खामगाव परिसर असेल, या भागातनं फोन आल्यामुळे या भागांची नावं देखील आपण सबमिट केलेली आहे. पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये विशेषतः 7 आणि 8ला राहू शकतो. शुक्रवारची 8 तारीख देखील पहा, वातावरण हे नाशिक जिल्ह्यापासून ते दक्षिण भागामध्ये म्हणजे पुणे, बारामती, शिरोळ, कासार वगैरे जे काही परिसर आहे, अहिल्यानगरचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर मोजक्या ठिकाणी आहे, चांगले आहे. इथे वारे सुद्धा जोराने वाहतील, त्यामुळे थोडीशी व्याप्ती कमी होऊन खाली लातूरकडे देखील जाऊ शकते. 8 तारखेला 7 आणि 8चा समावेश अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. त्यानंतर ही परिस्थिती महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडनं म्हणजे सरळ सांगायचं झालं तर कर्नाटककडनं येत असल्यामुळे वारे पश्चिमेकडे म्हणजे अरबी समुद्रातनं वारे पूर्णपणे बाष्प महाराष्ट्रात घेऊन येत असल्यामुळे यामध्ये खानदेशचाही समावेश केलेला आहे. तर खानदेशमधले कुठले भाग आहेत सरळ सांगण्याचा प्रयत्न करतोय. जास्त काही गावं नाही आहेत, पण नाशिकमधल्या उत्तरेकडील भागांमध्ये, मालेगाव क्षेत्रामध्ये, धुळ्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागाकडे, दक्षिण भागाकडे अहिल्यानगरचा समावेश पुन्हा 7-8 तारखेनंतर 9ला सुद्धा आहे. त्यानंतर पुण्याचा, कोल्हापूरचा समावेश जास्त करून दक्षिण भागाकडे आहे, कारण की दक्षिण भागाकडून देखील वातावरण सक्रिय होते. आणि 8च्या बाबतीत खानदेशी आहे. विदर्भातला नागपूर, अकोला, यवतमाळ पट्ट्या देखील आहे. मोजक्या ठिकाणी गोयना, अहिल्यानगर आहे. आणि पुणे परिसराला 8 आणि 9 तारखी ह्या 2-3 दिवसापेक्षाही महत्त्वाची ठरणारी आहे. 9 तारखेचं वातावरण जर आपण पाहिलं तर 9 तारखेला परत दक्षिण महाराष्ट्रातला कोल्हापूर, सांगली वगैरे भाग देखील सांगितलेला आहे, जे तुम्ही आता ऐकलेलं आहे. त्यानंतर 10 तारखेला वातावरण हे वारे उत्तरेकडनं म्हणजे MP कडनं जोराने वाहतील, त्यामुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस लातूर जिल्ह्यात, नांदेड पट्ट्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, अकोला, पैठण, गंगापूर, तुरळक ठिकाणी, लातूर परिसर, मंठा परिसर, कोल्हापूर वगैरे भागांचा समावेश आहे. 11 तारखेला 11 मेला वातावरण हे जास्त असेल, थोडं मोठं असेल. त्यामध्ये नांदेड, माहूर, किनवट, यवतमाळ, हिंगोलीचा परिसर, अकोला, अमरावती, तुरळक ठिकाणी, दक्षिण सोलापूर भाग आणि कर्नाटकचा एरिया याच्यामध्ये आहे. वारे थोडी शांत होतील, गरमीची लेवल वाढेल आणि तिथे स्थानिक वातावरणाचा पावसाची भीती आहे. आणि हा झाला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये नाशिक क्षेत्रामध्ये, अकोला विदर्भामध्ये मेघगर्जनेची शक्यता आहे 12, 13, 14च्या दरम्यानमध्ये. त्याच्यामध्ये लातूरचा समावेश आहे, नांदेडचा समावेश आहे, सोलापूर, बीड वगैरे भागाचा समावेश आहे. एक व्यापकता याची 12 नंतर कमी होऊन जाईल 1-2 दिवसासाठी. नंतर तो 17-18 तारखेला परत वाढणार आहे. 12-13ला देखील या चक्रीवादळामुळे काही भाग असे आहेत दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये, इथे ते देखील थोड्या प्रमाणात घेतलं जाईल अशी परिस्थिती आहे. मी थोडक्यात तुम्हाला पुन्हा समजून सांगतो, फक्त लक्षपूर्वक ऐका. तर चक्रीवादळ हे पश्चिम बंगालच्या खाडीकडे, छत्तीसगडला
कर्नाटकमध्ये काही ठिकाणी, तेलंगणामध्ये काही ठिकाणी पाऊस आणू शकतो, पण या पाठोपाठ लगेच अरबी समुद्रात पुन्हा एक लो प्रेशर बनते आणि याच्यामुळे राज्यातलं वातावरण 22 तारखेपर्यंत खराब राहू शकतंय। आता मान्सून संदर्भात आणि मे महिन्यासंदर्भात हे जे काही घडणार आहे याबद्दल लक्षपूर्वक ऐका। 7 आणि 8 तारखेचा पाऊस जो आहे तो स्थानिक लेवलला आज जसा कुठे मोठे पडलाय अशाच प्रकारे आहे आणि त्यानंतर तारखेपर्यंत राहू शकतो आणि मान्सूनच्या धुरळ पेरण्या अनेक ठिकाणी विदर्भात केले जातात, ज्यामध्ये मराठवाड्याचाही समावेश अनेक ठिकाणी आहे, परभणी वगैरे अशा अनेक भाग आहेत, असे अनेक शेतकरी आहे रिक्स घेऊन धुरळ पेरणी करतात। गेल्या वर्षीच्या तारखेलाच मान्सून महाराष्ट्रामध्ये बरसायला सुरू होईल, त्यामुळे यंदाची ही धुरळ पेरणी फार रिक्सी राहू शकणार नाहीये। पण मे महिन्यामध्ये ह्या 2 आठवड्यामध्ये काही ठिकाणी चांगले सुतुळे सातुळे होणार आहे। अशा शेतकऱ्यांनी वातावरणामध्ये दमटपणा झालेला असल्यास, अंधुक ओलसरपणा झालेला असल्यास धुरळ पेरणी यंदा टाळण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती आहे। आणि धुरळ पेरणीच्या तारखा ज्या आहेत त्या आपण 25 मे ते 1 जूनपर्यंत देण्याचा प्रयत्न करू आपल्या ॲप्लिकेशनच्या लिंकवरती। ॲप्लिकेशनचं काम अवघ्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण होईल। जवळपास 10 तारखेला आपण 15 तारीख दिलेली तरी अपडेट पूर्ण व्हायची, पण 10 तारखेपर्यंत ॲप्लिकेशनवरती लाईव्ह घ्यायला सुरुवात करूयात आणि महाराष्ट्रातल्या ह्या दोन्ही आठवड्याचा असा प्रवास आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतोय की हे वातावरण 8 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी क्लिअर होईल का? असं क्लिअर होणार शेतकऱ्यांना जे मागे बोललो तुम्ही दिलासा आहे कधी शितुड्याचा किंवा आभाळाच्या सावलीचा, तो आता हा स्टार्टअप झालेला आहे। 7-8 तारखेपासून अजून याच्यामध्ये सावली पडायला भर होईल। ज्यांच्या मिरच्या असतील, मिरची उत्पादक शेतकरी असतील त्यांना हा दिलासा असणार आहे। थोडेफार शेतुड्यांचा आधार, काही ठिकाणी अवकाळी चांगलाच बरसेल, जसं आज लोणार मेहकर भागामध्ये अनेक ठिकाणी चांगला बरसलाय, अशा प्रकारचं शेड्यूल याच्यामध्ये राहू शकतं। फायदेशीर गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि हे वातावरण मात्र आता शिराळ, थंडावा, ढगाळलेली परिस्थिती घेऊन कंटिन्यू चालणार आहे। याच्यामध्येच मान्सून स्टार्टअप होऊन पावसाळा पुढच्या महिन्यामध्ये 12-13 तारखेला स्टार्टअप होऊन जाईल। अवकाळीमध्ये ह्या मे महिन्यामध्ये अवकाळी बऱ्यापैकी आहे, तो देखील आता तुम्हाला पाहायचा आहे। हा होता लॉंग टर्म व्हिडिओ, त्यामुळे थोडक्यात सांगून अनेक भागांची व्याप्ती आपण सांगितलेली आहे। या काळाची व्याप्ती 35 ते 40% पोहोचणार आहे, पण कालावधी मात्र दीड आठवडा तरी लागू शकतो। जे स्टार्टअप झाले आज 5 तारखेला, 6-7 तारखेनंतर म्हणजे 7-8ला हे वातावरण वाढणार आहे आणखीन प्रमाणामध्ये आणि परत थोडं थांबून चक्रीवादळामुळे थांबणार आहे थोडं 2 दिवस, त्यानंतर ते वातावरण परत वाढत हे 16, 17, 18, 19 आणखी वाढत जाईल। अशातला हा सगळा शेड्यूल आहे। कमेंटमध्ये माहिती तुमच्या कमेंट पाठवत चला, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद।